तर माझ्या लाडक्या मित्रांनो सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत. आणि आज हा व्लॉग करतोय, हा हॅशटॅग 5वा व्लॉग आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत सांगलीमध्ये एक नवीन शॉपिंग झालेलं आहे केडीएम म्हणून. ते केडीएममध्ये आपण शॉपिंग करणार आहोत. म्हणजे की आपल्याला मोटो ब्लॉग चालू करायचा. मोटो ब्लॉगसाठी जो कॅमेरा लागणार आहे, कॅमेरा प्लस एखादं बहिणीसाठी वॉच वगैरे घेणार आहे, गिफ्ट करणार आहे. रक्षाबंधन जवळ आलं आहे, तर बघूया आपण जाऊन काय काय होतंय, काय आहे आणि किती प्राइस बसते. आणि कॅमेऱ्याचा पूर्ण रिव्ह्यू सुद्धा मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. तर जे कोणी नवीन असाल लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात आपण दुकानामध्ये. तर इथून पुढं मी जे आहे बॅकग्राऊंड आवाज पूर्णपणे घालवलेला आहे आणि फक्त माझा आवाज येईल आणि तो पण व्हॉइस ओव्हर आहे. तर पहिला सांगून ठेवतो. आणि आपण ह्या कुपवाडाच्या अशा रोडनं चाललो आहे की खाली बघू शकतो मला क्लिअर खट्ट दिसते. आणि त्यामध्ये प्रत्येक यार ट्रॅफिकनं डोकं दुखालतं. असंच आम्ही करत 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 कसं तरी चाललो होतो. पण बघूया आता पुढं कसं कसं काय काय नियोजन आहे. काही काळानंतर आम्ही लागलो हायवेला. हायवे म्हणजे काय, असा पण हायवे नव्हता की हायवेला ट्रॅफिक असतं आणि मध्ये आधी कोण कसंही येतं. शहर म्हणजे शहर असतं. आणि आम्ही लवली सरकर पासून असा जोरात जाणार होतो ना, तुम्हाला काहीच सांगू. डायरेक्ट आम्ही पोहोचणार आहे आता स्टँडला. काही एक 500-600 मिनिटात आम्ही आलो बघा स्टँडवरती. आणि स्टँडवरती काय गर्दी कमी नसते, नुसता गर्दी गर्दी गर्दी. आणि असं बघा गाडी आता आदनं मधनं कसं पण घालायला लागत होतं. घाटलून मधनंच कसं पण असं तसं कसं पण. आणि तुम्हाला सांगतो इथं आम्हाला शॉपिंग एकतर घावणं झालं, ते होतं वेगळ्याच रोडला. आणि आम्ही आलतो स्टँडला त्यांनी पत्ता दिला होता, पण आम्हाला ॲक्च्युअल माहीत नव्हता कुठं पत्ता. तर हुडकून बघूया कुठं घावतोय काय. आणि काही काळानंतर आम्ही लागलो सांगलीच्या स्टँडच्या वनवेला हुडकत लागलं. आम्हाला माहित होतं की याच रोडला असणार आहे, कारण आम्ही मॅपला सुद्धा टाकलं होतं. आणि असं जाता जाता दिसला आम्हाला केडीएमचा बोर्ड. आणि हा बघा केडीएमची शॉपिंग इथंच आपण करणार आहोत. आत आल्यावरती बघा असं इंटरफेस आहे आणि इतके काय काय ॲक्सेसरीज ठेवले आहेत. पण काय सांगू तुम्हाला, आता त्याचा फीडबॅक जो आहे तो वापरल्याशिवाय कळणार नाही. पण हां, भरपूर काय काय ॲक्सेसरीज आहेत आणि चांगले आहेत. आपण बघा कॅमेऱ्याची क्लॅरिटी बघा, अशी कॅमेऱ्याची क्लॅरिटी होती. म्हणलं आता काय बघायचंच नाही, डायरेक्ट घ्यायचं. आणि वरती बघा एकदा ड्रोन वगैरे आहेत, भरपूर काय काय घ्यायचं असेल तर तुम्ही सांगलीच्या स्टँड वनवेला जाऊन केडीएम शॉपिंगमधून खरेदी करू शकता. काही काळानंतर आम्ही निघालो घरी जाताना खूप वेळ झाला होता. म्हणलं थोडंसं खाऊन घेऊया, भरपूर भूक लागली होती. तर काय सांगू तुम्हाला, थांबलो थोडंसं इथं पुढं चाललो होतो, तेव्हा दिसला आम्हाला महाराष्ट्र स्पेशल वडापाव. आणि महाराष्ट्र स्पेशल वडापाव हा सांगलीत खूप फेमस आहे. तुम्हाला पण माहीत असेल, आम्हाला पण माहीतच आहे. माहीत असायला काय पाहिजेच माहीत. आणि इथे बघा कडला महाराष्ट्र वडापाव आहे. इथं म्हणलं आता थोडंसं नाश्ता केल्याशिवाय आता जायचं नाही. मैत्रीच्या बरोबर पलीकडं आहे हा, नाही पण ह्याच्या पलीकडचा. आणि हा बघा 2 वडापाव घेतले घणघणीत थणथणीत खाऊन आता जायचं घरी. तर माझ्या भावांनो मी परत आलेलो आहे. आणि मला वाटतं की हा जो व्लॉग आहे कंटिन्यू 2 दिवसानंतर होतो. आणि कोणताही एक्सटर्नल माईक नाही आहे, कोणताही एक्सटर्नल म्हणजे काही सुद्धा लावलेलं नाही आहे. आणि शेजारला एक फॅन चालू आहे आणि घरातला थोडासा बॅकग्राऊंड आवाज येऊ शकतो. आणि आत्ता व्लॉगमध्ये आपण बघितलं असलं की कॅमेरा घेतला होता, त्याचा रिव्ह्यू फुल करणार आहे मी की घ्यायचा का नाही घ्यायचा आणि घेतल्यावर काय होतं आणि काय नाही होत. आत्ता आपल्याकडे ऑलरेडी घेतलेला आहे हा वाला. कसा वाटला हा. वरने ह्याच्या जाऊ नका, वरने पॅकेजिंग वगैरे मस्त आहे, सगळं मस्त आहे. आता ह्याचं अनबॉक्सिंग करून ह्याच्यामध्ये काय काय मिळणार काय नाही, गाडीला माउंट करता येते की नाही, आपल्या हेल्मेटला माउंट करता येते की नाही, ह्याची क्लिअरिटी, मोस्ट इम्पॉर्टंट क्लिअरिटी. आणि ह्याला किती जीबीचं कार्ड, म्हणजे ह्याच्यावर तर दिले 64 GB, पण 8 GBचं किंवा 16 GBचं बेसिकली सगळेजण वापरतात. बघूया किती काय काय कसं कसं होते. असंच राहा. तर थोडासा व्हिडिओ हा झाकपूक मधला हलतोय, थोडासा समजून घ्या. आणि हा आपला बॉक्स पूर्णपणे तुमच्या पुढेच ओपन करणार आहे. पहिली फर्स्ट ओपनिंग. पॅकेजिंग तर व्यवस्थित आहे आणि मटेरियल भरपूर काय काय दिसते मला. पहिला हा भेटतो आपल्याला कॅमेरा विथ एक्सटर्नल 1 केस इन्स्टॉलेड. आणि याच्यामध्ये ठीक आहे, याला चालू करायचं नंतर बघू. हे ठेवूया बाजूला, इथंच ठेवूया.
परत 2 नंबरला हे आहे, काय आहे माहीत नाही, उघडून बघू रे. मी तर कुठं बघितलं आहे, पहिल्यांदाच आणलं आहे. हे एक दिलेलं आहे. आय थिंक हे चेन माउंट करायलाच असावं माझ्या मते. हां बरोबर आहे, हे त्यासाठीच आहे. दुसरं हे दिलेलं आहे एक्सटर्नल. आता हे म्हणजे काय तुमचं तुम्ही बघून घ्या. हे ह्याच्यामध्ये माउंट होते आणि आपल्या गाडीला म्हणा किंवा एक्सटर्नल जे ट्रायपॉड्स असतात त्याला लागते. भरपूर काय काय दिलं आहे. एक्सटर्नल केस दिलेलं आहे वॉटरप्रूफवालं. त्याला काय म्हणतात, काय तर म्हणतात त्याला, आठवण मला काय तर म्हणतात. हे पण दिलेलं आहे आवळायला. चला जाऊ दे. क्लॉथ्स दिले आहेत आपल्याला क्लीन करायला, ग्लास क्लीन करायला किंवा काही म्हणा क्लीन करायला दिले. तर हे एक क्लिप आहे, हे पण क्लिपच आहे, हे पण क्लिपच आहे, हे पण क्लिपच आहे. अरे क्लिप किती क्लिप, हे पण क्लिपच आहे, हे पण क्लिपच आहे, हे पण क्लिप आहे, हे पण क्लिप आहे. हां हे एक ट्रायपॉडसाठी दिलेलं आहे एक्सटर्नल. आणि हे आपल्या हेड सॉरी काय म्हणतात जरा, काय म्हणतात जरा, आपल्या हेल्मेटला लावलेलं आहे. आणि हेल्मेटला लावून घेऊ. आणि एक टाईप मायक्रो जुनं USB दिलं आहे. तर आपल्याला सगळं एवढं मिळतं. आणि इथे पाहू शकता की मॅन्युअल दिलं आहे. या मॅन्युअलचा जलमकुंडलीचा काय उपयोग नाही आहे. असं पण आपल्याला घ्यायच्या अगोदर माहीत असतं की त्यात काय फीचर आहेत काय नाही. हे पेज मिळतं 4K, त्यात रेझोल्युशन सपोर्ट दिलेला आहे. बट तेवढं ते घेत नाही आहे. 4K सपोर्ट म्हणजे तुम्हाला ओरिजिनल माहीत असेल, नॉलेज असेल तर. आणि 12 MPचा म्हणजे जास्तीत जास्त 12 MP फोटोसाठी आहे आणि 16 MP ओरिजिनल व्हिडिओसाठी आहे. वायफाय कनेक्टिव्हिटी आहे, ती वायफाय कनेक्ट वगैरे करून तुम्हाला दाखवतो मी. बाकी काय 6 सगळं ठेवू बाजूला. पहिला घेऊ आपला कॅमेरा आणि बघूया कॅमेरा कसं काय होतं. ठीक आहे, हा एक कॅमेरा उघडू का नको, पहिला चालू करून बघू. हा ऑनचं बटन आहे, ते ऑन करून धरायचं. मेरा भी थोबडा दिख रहा है बे. 4K 30 FPS ला आत्ता आहे. आणि क्लिअरिटी आता अशी दाखवू शकतो मी तुम्हाला. एक काम करतो ना, एक उघडून दाखवतो. याला उघडायचं कसं, इथून उघडायचं. आय थिंक इथं काय दिलं, इकडं प्रेस करा निघतं. ठीक आहे, आणि इकडं कसं उचल ना, काय हां निघाला बाय. बहुत अच्छा. हे निकाल. हे वॉटरप्रूफ केस आहे, याला ठेवूया बाजूला. आणि हा आहे आपला कॅमेऱ्याची वरचा कागद काढू. ओ हो, जे फील आहे त्यांना काहीच सांगू तुम्हाला, काहीच. ओ भाई हे काय भारे नॅमिनेशन होतं वाटतं, काढलं उगं. अरे काय खोळ्यागत केलं मी र बाबा. जाऊ दे. एका कागदाला काय क्लिअरिटी भाई, ऑसम क्लिअरिटी वाटते मला, वाटत्या. आणि ॲक्च्युली याचं आता आपल्याला टेस्ट घ्यावंच लागेल. आणि पुढून असा दिसतो, काय घाण लावून दिलात रे नवीन कॅमेऱ्याची, वाट लावून दिलात रे. इथं मिळतं आपल्याला एक मायक्रो HDMI, मायक्रो USB आणि टफ कार्ड, एवढंच आहे. आणि काही नाही. कनेक्टिव्हिटी आहे याला वायफाय. इथं वायफायचं पासवर्ड प्लस हे आहे, पासवर्ड काय मी बदलू शकतो. प्लस यात माईक पण आहे, इनबिल्ट माईक पण भेटतो आपल्याला. आणि चालू करायचं म्हटलं तर नो कार्ड म्हणतं, याच्यात कार्ड कंपल्सरी आहे. प्लस तुम्हाला यातमध्ये मोड्स दाखवतो. ठीक आहे, 16 MB वरती आत्ता आहे. इथं रेझोल्युशन दिलेलं आहे, रेझोल्युशनमध्ये एकदा जाऊन दाखवतो. इतके रेझोल्युशन आहे, 4K 30 FPS, 2.7K 30 FPS, 180p 30 FPS, 180p 720 VGA. ठीक आहे, डन. आणि इथं काय त्यातलं बाकीचं मोशन डिस्ट्रिक्शन, शोषण, सायकल रेकॉर्ड वगैरे भरपूर काय दिलेलं आहे, भरभरून फीचर्स दिलेले आहेत. आणि सगळं काय रिसेट करता येतं. ठीक आहे, आता आपल्याला मेन महत्त्वाचं ह्याच्याबरोबर ॲक्सेसरीज जे भेटल्यात त्याचे पूर्ण रिव्ह्यू म्हणजे मी आता हेल्मेट घेतल्यावरती करणार. आता ह्यातलं काहीसुद्धा ओपन करणार नाही. फक्त एवढंच सांगणार की ह्याची तुम्हाला एकदा क्लिअरिटी मी दाखवतो. एक क्लिअरिटी, माझा हात हा दिसतोय असा, अरे हा बघा असा. आणि थोडासा इथं कॅमेरा माझ्या इथं क्लिअर आहे, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा पट्ट्या गेल्यासारखं दिसतो. पण काही अडचण नाही, तुम्ही समजून घ्या.
तर अनबॉक्सिंग नंतर तुम्हाला सांगतो ना, अनबॉक्सिंग नंतर तुम्हाला सांगतो. हा कॅमेरा अजून चालूच आहे आणि मला याची क्लिअरिटीमध्ये थोडासा म्हणजे लांबनं थोडा फरक वाटतोय. हा बघा माझा थोडा दिसत असेल तर ठीक. ओए ओए भाई दिख जा क्या कर रहा है. थोडं मायनस प्लस करून बघू. नाही न बॅ. हा म्हणजे क्लिअरिटी जी पाहिजे ती याच्यामध्ये नाही. आणि डिस्प्ले मला वाटतं की LCDच आहे, कारण लो बजेट आहे. लो बजेट म्हणजे भावांनो समजून घ्या की कमी भेटते. बाकी यामध्ये हां कॅमेरा दिसायला चांगला आहे, पण याची क्लिअरिटी ना मला थोडंसं डाऊट येतोय. आणि ह्याचं टेस्ट करायचं म्हणजे माझ्याकडे आता सध्याला काही इन्स्ट्रुमेंट्स नाहीत, ना मेमरी कार्ड आहे ना काय आहे. आता ह्याला जरा शटडाऊन करून तुम्हाला याला बॅटरी पण दाखवतो कशी बॅटरी आहे. इथून खाली निघतोय मला माहिती आहे, कारण ऑलरेडी एकदा टेस्ट केलेला आहे मी. दुकानात टेस्ट केल्याशिवाय मी कोणतीही वस्तू घरी आणतो एक आणतोय नाही असं नाही, सगळे आणतो. आणि ह्याला इथून असं ओढायचं. ही आहे इतकी छोटी बॅटरी, बघून घ्या. अशी ही बॅटरी आहे, नाही दिसणार मला माहिती आहे, ब्लर होतोय. अशी बॅटरी ही परत यामध्ये इन्सर्ट अशी करायची आणि वन टाइम प्रेस बसलं. वरचं टॉप पण जपू. आता या सगळ्यांच्या रिव्ह्यू नंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो, कॅमेरा घेताना स्टँडर्ड आणि थोडी जास्त पैसे घालून घ्या. असल्या ॲक्शन कॅमेऱ्याच्या 2-4 हजार कॅमेऱ्याच्या मागं अजिबात लागू नका. ह्याचा सॅम्पल तुम्हाला मी दाखवलेला नाही आहे, बिकॉज मला माहिती आहे की ह्याचा सॅम्पल जो आहे चांगला निघणार नाही. आणि मी ऑलरेडी एक टप कार्ड घालून बघितले, आता माझ्याकडे अवेलेबल नाही. म्हणून मी सांगतोय ह्या कॅमेराच्या नादाला अजिबात लागू नका. आणि राहिलं आपल्या ब्लॉगिंगचं, तर आपल्या ब्लॉगिंगसाठी आपला मोबाईल आहेच. मोबाईलवरून आपण ब्लॉगिंग कंटिन्यू करू. कंपनींना भेट द्यायचं, शेतामध्ये काय काय होतं सगळं A to Z आपण जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करणार आहोत. आणि नवीन काहीतरी आणत राहणार आहोत. तर या सगळ्यानंतर मला सपोर्ट करा. मी लवकरच नवीन जुनं काय नसतं आपल्याकडे. जुनं जरी असलं तरी पण ते पण दाखवत आणि नवीन पण दाखवत. सगळे व्हिडिओ लवकरात लवकर आणणार आहे. तर कृपया लवकरात लवकर सबस्क्राईब लाईक सगळं करून घ्या. तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.